आणि बारामतीतनं बातमी समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगता सभेसाठी बारामतीत दाखल झालेत। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेला मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत, त्यासाठी ते बारामतीत दाखल झालेत। अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी ते अभिवादन देखील करतील। मात्र आज सांगता सभा आहे, पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज संपणार आहे, त्या संदर्भात सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे असतील, जय पवार असतील यांची भाषण देखील पार पडली आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत दाखल झालेत आणि प्रचार सभेत ते पोहोचतात। बातमी पुण्यातनं। हिंजवडी येथील आयटी कंपन्यांच्या कार्यालयातील विश्रांती कक्षांचा वापर विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी आता समोर आल्या आहेत। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सखोल चौकशी करण्याचं पत्र पाठवलंय। या पत्राचा संदर्भ देत आयटी पार्कमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। नाशिकमधील आयटी कंपन्यांमध्ये चालणारं धर्मांतरांचं कथित प्रकरण सुरू असतानाच आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना एक पत्र दिलं आणि या पत्रामध्ये असं म्हटलंय की पुणे शहरातील हिंजवडी आणि विमाननगर त्याचबरोबर आसपासचे जे आयटी परिसर आहे त्या परिसरात असलेल्या कंपन्यांचे जे विश्रामगृह, ज्या ठिकाणी कर्मचारी हे विश्राम करत असतात, या ठिकाणी विशिष्ट धर्माच्या जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना त्यांचे धर्माचे जे विधी असतात ते विधी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे। मात्र त्या ठिकाणी इतर धर्मीय जे कर्मचारी आहेत त्यांना जाऊ दिलं जात